श्री काशीखंड अध्याय 9। श्री गणेशाय नमः। विमान जातसे गगनोदरी, तव देखिली मनोरम नगरी। शिव शर्मा पुसे ते अवसरी, सुशील पुण्यशील गणांते। विमान कमिता जी सहज, पुढारी दृश्य होतसे मज। निशी हरपे ऐसे तेज, सांगा हे कवणपुरी। तव बोलिले हरीचे गणोत्तम, की ते साक्षात मेघश्याम। की ते सर्वशास्त्री पूर्ण आगम, कथिते झाले द्विजाते। गण म्हणती द्विजा अवधारी, हे पुढे दिसे अग्निपुरी। येथे कृषाणू वास्तव्य करी, साक्षात द्विमूर्धा तो। परियेसी द्विजवरा मात, या गार्हपत्याचे तेजसत्व। युगानुयुगी याचे महत्व, त्रैलोक्या माझारी। हा ते 33 कोटी देवांचे मुख, हा यज्ञ नारायण सुखकारक। हा त्रैलोक्यासी करता परम दुःख, महाप्रळय काळ जाणोनी। देवांचे मुख कैसावनी, जे जे यज्ञ करीती पृथ्वी स्थानी। नाना द्रव्ये होमिती हवनी, तेने तृप्ती होय देवांसी। तरी हा त्रैलोक्य परोपकारी, सर्व व्यापक चराचरी। याचे गुण गौरव पृथ्वीवरी, ते कैसे आता परिसावे। दुग्ध संतप्त होय अग्निवरी, ते देवांसी पिय आपियुषा परी। मग हा पंचामृतासी करी, निवाडा पृथक पृथक। आणि षड्रसांची अपंक्ती, या पासावनी पजती। यासी अर्पिजे तरीच तृप्ती होय देवा पितरांसी। इक्षुदंडाची रसधारा, हा पाक करीतसे निर्धारा। मग निपजे शुद्ध शर्करा, देवांप्रती मान्य जे का। हा मिष्टान्न भक्षितसे देही, आणि गर्भास होऊ नेदी काही। ऐसा हा कनवाळू पाही, 84 लक्ष जीवजंतुसी। ऐसा परोपकारी गार्गपती, घरोघरी याची दीप ज्योती। प्रकाश करीती सर्वांप्रती, उपकारास्तव जाणपा। यासी पूजिती जे जे पाडे, ते ते पावती चिंतिले कोडे। हा कल्पितसे सूरवाडे, हा निर्विकल्प जाणावा। ओले कोरडे भक्षावयासी, बहु थोडे हा सर्वग्रासी। अमंगळ चोखडे मानसी, असे ना याचिया। हा वन्ही पेटे गिरिकुटी, तेथे जीव संहारे कोटन्युकोटी। चेतला तरी अवघी सृष्टी, दग्ध करी क्षण मात्रे। हा बोलिजे चारी वर्ण, क्षत्रिय वैश्य शूद्र ब्राह्मण। उत्तम मध्यम कनिष्ठ जाण, सर्वही रूप असे तो। आणिक पहा त्या वनस्पती, अग्नी माझी सर्व सिद्ध होती। मग त्या मात्रा उपचारी ती, रोगियांसी आवडीने। शीतकाळी अग्नीचे दान, दिजे योगीश्वरांकारण। शिवालयी दीपोत्साह पूर्ण, याचेनी सदा होतसे। एक पूजिताची चंद्रमौळी, पंचारती कणक पात्री उजळी। सहस्र दीपमाळा शिवाचे देऊळी, पावकाच्या एकसरा। आणि अष्टलोहे उपजती, अग्निसंगे सिद्ध होती। मग ती व्यापारी वर्तती, जनांची या कार्यासी। जांबू नदाचे जे जे भूषण, ते ते सिद्ध करी हुताशण। भाग्यवंत स्त्रियांकारण, होतसे शृंगार अनेक परी। शस्त्रे नानाविध क्षत्रियांची, त्यांसी दिव्य प्रभाते पावकाची। राज्ये चालवितो भूपाळांची, हा गार्हपती सर्वदा। वैश्वदेवाचे जे आराधन, माध्यांनी पूजिता हुताशण। मग ते भक्ष पावण, होतसे जाण द्विजोत्तमा। राजस तामस सात्विक भाव याचा, अधिपती हा अग्निपुरीचा। हा भालचक्षु विश्वेश्वराचा, साक्षात जाणावा। शिवालयी याचे दीप, शिवालयी याचे सुगंध धूप। आणि हा पराभवी पाप, पतिव्रतेचे साक्षात। ज्या पतिव्रता दोषे मळती, मग त्या अग्नी माझी स्नान करीती। तयांसी होय पद प्राप्ती, पतिव्रता धर्माची। आणिक हा गोमय दग्ध करी, ते भस्म होय क्रिया थोरी। ते सर्वगात्री त्रिपुरारी, लावी मंत्रे करोनिया। योगाभ्यास गोराजण, एक साधिती धूम्रपान। मग हा करी पद पावन, सायुज्यतेचे आवश्यक। एक सूर्या ते आराधिती, द्रव्ययज्ञे प्रसन्न करीती। ते यागशक्तीने अवघी क्षिती, जिंकिती भूपाळते। हा असत्या दोषिया पावक, हा सत्य पुण्यशील एक। हा पाप पुण्याचा दाहक, अति निर्मळ हा एक। हा कृषाणू शूद्र मस्त्या आहारी, ऐसा चारी वर्ण भक्षी निर्धारी। परी निर्दोष द्विमूर्धा,
हा वैश्वानर सर्व भक्षण करी, परंतु निर्दोष शरीरी. मग शिवशर्मा या उपरी प्रश्न करी गणोत्तमा. शिवशर्मा पुसे गणोत्तरामासी, एवढे सामर्थ्य काय जियासी. हा अग्निपुरीचा निवासी, कैसा झाला दाहक. येणे पूर्वी कवण तप केले, म्हणून हे सामर्थ्य जोडले. हे पद प्राप्त यासी झाले, कोणत्या साधने. यासी सुफळ झाला कवण मंत्र, हा असे कवणाचा पुत्र. हा शिवाचा कैसा तिजात नेत्र, ते निवेदावे मज लागी. गण म्हणती विप्रवस्था, बरवी केली तू अप्रच्छा. आता असेल जे जे तुझी इच्छा, ते ते करू निरूपण. तरी परी येसी का मथुरावासी, यासी मूळ कथा निरोपू तुझसी. तुझे प्रश्न आमुचे मानसी, आनंदकारक होती पै. सांगो या दाहकाचे मूळ उपपन्न, द्विजा ऐक एकाग्र मन करुण. पूर्वी वैश्वानर नामे ब्राह्मण, होता सर्वज्ञ अग्निहोत्री. तो महासुशील अति नेमी, नित्याचारी आणि गृहस्थाश्रमी. नाना द्रव्ये हवनी नित्य होमी, वैश्वदेव उपासक जो. शिवशर्म्यासी वदती देवगण, आश्रमचार असती जाण. तरी ते आता कोण परियेसी द्विजोत्तमा. गृहस्थाश्रम श्रेष्ठ अवधारा, ब्रह्मचर्य आश्रम दुसरा. संन्यास आश्रम तिसरा, चौथा बोलिला वानप्रस्थ. तरी हे ऐसे चार आश्रम, पुढे निरोपू तुझ उत्तम. वैश्वानर जो तो द्विजोत्तम, होता जाण गृहस्थाश्रमी. स्नान होम जप वैश्वदेव करी, ऐसिया नीती अन्न स्वीकारी. स्थानादी रहित जो अन्न स्वीकारी, तो जाण अमंगळ भक्षक. नित्य न करी शौच स्नान, जपा विरहित भक्षी अन्न. त्यासी घडे रुधिरपान, मस्त्याहारी तो साच. म्हणून वैश्वानर महामंत्री, वैश्वदेव उपासक अग्निहोत्री. पतिव्रता तयाची स्त्री, शुचिष्मती नामेसी. महापतिव्रता शिरोमणी, लक्ष्मी समान सुलक्षणी. तिचे हाती अन्नसत्रदाणी, तृप्त करी द्विजवरा. तरी ते षोडशोपचारी, आपुले स्वामीची सेवा करी. मग वैश्वानर ते अवसरी, प्रसन्न झाला प्रिये ते. मग म्हणे माग माग हो कांते, तुझ प्रसन्न मी पतिव्रते. ब्रह्मवाचा रुद्रवाचा सत्य ते, घेई भाषा वचन पै माझे. मग बोलिली शुचिष्मती, स्वामी प्रसन्न झालेत मज प्रती. आता जो भाव माझे चित्ती, तो तुम्हा वाचुनी पूर्ण नव्हे. तरी हेची माझी आर्त देखा, मज पुत्र भावा शिवा सारिखा. हे परिसोण सम्यका, स्तब्ध राहे तो वैश्वानर. म्हणे काय मागितला वर, कोठे तो शिव त्रिशूलधर. आणि त्या सारिखा कुमार, होईल कोणे सुदैवे. ऐसी चिंता उदेली तयासी, म्हणे स्त्री कामना पूर्वी जे कैसी. जाई जे कवणा तीर्थासी, पूजिजे देव कोण तो. त्रिलोकींचे देव विचारिता, न दिसेची या शिवा परता. तो शंकरची फलदाता, एकची असे जाणपा. त्या सारिखा पुत्र हे आर्त, पूर्वी ऐसा कोण समर्थ. कांतेने मागितले व्यर्थ, आता कवण उपाय तो. गोटा देऊनी मागिजे हिरा, कल्पतरुसी केवी तुळे पांगारा. शिवा सारिखा पुत्र वैश्वानरा, हे केवी घडे नेनवेची. पांगारा लाविजे महाबळे, त्यासी मागिजे द्राक्ष फळे. कुकुटा पोटी शार्दुळे, केवी उपजती. आता स्त्रियेचा मनोरथ पूर्वीजे, तरी ब्रह्मवाक्यासी काय कीजे. शिवा ऐसा पुत्र पाविजे, ऐसे विचारू स्थळ पै. जरी पूर्ण नव्हे मनाचा भाव, तरी कातया पूजावा देऊ. भाव पुरे ऐसा ठाओ, तो केवी पाविजे. पाहता 21 स्वर्गमंडळ, परिसिद्धी पाविजे ऐसे नाही स्थळ. धुंडाळिता सप्तपाताळ, न मिळेची सिद्धी ठाओ. मृत्युलोक 89 कोटी क्षिती, सप्तद्वीप नवखंडे असती. तेथे एक भासते चित्ती, जंबूद्वीप 10 खंड. तेथे असे मंदाकिनीचे तिरी, तत्काळ मुक्ती ते काशीपुरी. तेथे असे तो स्मरारी, विश्वनाथ विश्वकर्ता. तरी आता तेथवरी जाईजे, सणोरथ पुरे ऐसा देव पूजिजे. आणिक निर्वाण मुक्ती पाविजे, ते स्थानी तत्काळ.
मग तो वैश्वानर ब्राह्मण प्रिया शुचिस्मती सगुण आनंदवनाचा पंथ लक्षुण क्रमिते झाले. ऐसी दंपती मार्ग क्रमिती शतसहस्र शकुन होती. वामनेत्र दक्षिण बाहू स्फुरती ऐसी आली काशीपुरी. मग ते मणिकर्णिकेचा मार्ग क्रमोनी जाती मनोवेग. ते दृश्य झालिया तत्काळ भंग महाक्लेशांसी पावला तो. मग उभय वगे त्या गंगेसी स्नाने केली संभ्रमेसी. नित्य कर्म सारिले वेगेसी मग निघाली पूजनाते. प्रथम पूजिला तो देहली गण आशा विनायकाचे दर्शन. विकट विनायकासी नमन पूजिला तो चतुर्दंत. षोडशोपचारे पूजुनी त्यासी वैश्वानर वदे विनायकासी. तू सर्व जणांची आशा पुरविसी म्हणोनी नाम आशा विनायक. तू जण म्हणजी सिद्धी बुद्धी तुझ पाशी अष्टसिद्धी नवनिधी. तू पूर्ण पियुषाचा क्षीराब्धी म्हणोनी आशा विनायक. तव झाली प्रसादवाणी फळ प्राप्त होईल चिंतिले मनी. मग काळ भैरवासी तेथुनी आली जाण उभयता. तू जण मुगा उग्र मूर्ती ब्रह्म कपाल त्रिशूल हाती. त्रिजटा त्रिनेत्राकृती काळ भैरवा तू एक. मग पूजिला तो दंडपाणी आणिक पूजिला यक्षिणी. उग्र पूजिली भवानी दुर्गा नामे महाशक्ती. पूजिली हयग्रीवा सुंदरी पूजिता झाला विकट गौरी. कोटराक्षी परमेश्वरी काळ रात्री दीर्घदेवी. ऐशा पूजिल्या सर्व देवता मग जी शुचिस्मती पतिव्रता. वैश्वानर त्या प्रियेचिया अर्था आला विश्वेश्वरासी. मग ते शुचिस्मती आणि वैश्वानर वंदुनी मणिकर्णिकेचे नीर. मग स्थविता झाला बद्धकर त्रिपुर हरासी ते धवा. असंख्य ब्रह्मांडे होती जाती हे तव इच्छा तुझी उमापती. अनाथनाथा पशुपती भाललोचना विश्वेशा. ऐसा स्तविला तो शंकर मग बाहेर आला वैश्वानर. यानंतरे झाला चिंतातुर हृदया माझी आपुले. म्हणे आता स्मरू कवण देव जो पूर्ण करी आमुचा भाव. काशी तरी पूर्ण सिद्धी ठाव ऐसे देव बोलती. असंख्य ब्रह्मांडा माझारी नाही अविमुक्ती ऐसी पुरी. आता जो पुत्र भाव आमुचे शरीरी तो कैसा परिपूर्ण होईल. आता स्मगवे कवण कवण धर्मेश्वर की पूजू त्रिलोचन. की शैलेश्वराचे पूजन की रत्नेश्वर पूजावा. की पूजू अविमुक्तेश्वर की धर्मकर्ण अमृतेश्वर. की आराधू मध्यमेश्वर पूर्ण भावे करुणी. की आराधू रामेश्वरासी की हिमालय केदारासी. की महाभावे गोकर्णासी समर्पू शैलादी गणा उपचार. ब्रह्मेश्वराचे स्मरण करू की शुक्लेश्वरा पूजा उपचारू. बुधेश्वर वाचस्पतीश्वरू पूजू आता अहर्निशी. की पूजू भुवानी शंकरासी की नर्मदेश्वरा शुद्ध मानसी. व्याघ्रेश्वर लांगुलेश्वरांसी शरण जाऊ यावेळी. सोमनंदेश्वर जपू की मागधेश्वरासी तपू. की हा भाव पूर्ण समर्पू कृत्तिवासेश्वरासी. की आराधू तो संकर्षण की मयुरेश्वर सगुण. की द्रुमचंडेश्वर पूजू एकाग्रमण. की नमस्कारू कपर्दीश्वरू. स्मरू तो उग्रलिंग उत्तम तेथे शोभती पूर्वागम. की शाख विशाखेश्वर निर्गम. की चक्रेश्वर पूजू साक्षेपे. वीरभद्रेश्वर पूज्य पूजन की वृद्धेश्वराचे अनुष्ठान. ऐसा वैश्वानर ब्राह्मण स्मरे दिव्य देवंते. ऐसा विप्र झाला चिंताग्रस्त मग क्षण एक राहिला ध्यानस्थ. तव आठवले अकस्मात वीरेश्वर लिंगते. मग विचारुणी मानसी म्हणे जावे वीरेश्वरासी. तेथे सिद्धी झाली बहुतांसी ऐसे वेद बोलती. तेथे पूर्वी आलिया अष्टनायिका महान नृत्य करीती त्या देखा. षड्रागी तृप्त केले त्र्यंबका मग तया प्रसन्नता उद्भवली. एकाएकी अप्सरा कामिनी संतुष्ट करुणी शूलपाणी. मग लीन झाल्या तक्षणी वीरेश्वर लिंगा जवळीके.
ऐसे वीर्य त्या लिंगाचे, सूर्यासम तेज ज्याचे, योमी महातेज मार्तंडाचे, हे त्या लिंगाची जाण शक्ती. मग वैश्वानर शुचिष्मती, वीरेश्वर लिंग पूजू म्हणती. त्या विनामुची मनोवृत्ती, पूर्ण नव्हे सर्वथा. म्हणून आली वीरेश्वरापाशी, साष्टांगे नमिले शिवासी. मग स्तविती झाली भावेसी, स्त्री पुरुषे ते धवा. उत्तर वाहिनी चोणी शुद्ध जळे, हेम कुमुदिनीची शुद्ध कमळे. जांबू नदाचे तेजा गळे, चौक भरिले सुंदर. त्या माझी रत्नांच्या पीठिका, भोवत्या मुक्तांच्या ओळिका. गोमेद पुष्करागांच्या पांकोळिका, चौकी वेष्टीत सुंदर पै. ऐसा पूजा विधी केला वैश्वानरे, विधियुक्त नाना उपचारे. मग ते दपती बद्ध करे, स्तविते झाले शिवासी. म्हणे जय जय उमाकांता, त्रिपुरांतका त्रैलोक्य करता. तुची करता पाळिता संहारिता, परमलिंगा स्वामिया. तू सर्व इच्छेचा कल्पतरू, अनाथासी देसी उभयवरू. निराधारिया होसी आधारू, ऐसा समर्थ अससी तू. ऐसा स्थविला स्मरारी, विधियुक्त पूजिला उपचारी. मग उपवास पारणे, एकांते समवीत ते समयी. पंचहोरात्र जागरण, पक्षव्रते आणि चांद्रायण. कृच्छ्राद्रिके मास उपोषण, केले त्या वीरेश्वर प्रीत्यर्थ. नित्य स्नान मंदाकिनी जवळी, अविंध मुक्ती सुवर्ण कमळी. शुचिष्मती कणक परिमळी, दीप उजळी पंचारती. ऐसा द्विज आणि शुचिष्मती, कुशाग्र तोय भक्षिती. ऐसा पूजिला पशुपती, संवत्सर एक सर्वदा. मग कोणे एके समयी वैश्वानर, पूजित होता वीरेश्वर. तव महादीप्त तेजाकार, प्रकटला जाण प्रासादी. हिरण्यदीप्ती महाकल्लोळी, तेज उद्भवले प्रासाद मंडळी. वैश्वानर शुचिष्मती ते काळी, झाली मानसी भयभीत. मग भीत भीत वैश्वानर, शिवासी करी नमस्कार. तव लिंगा माझी देखे अंकुर, बाळकाचा साक्षात. की तो प्रकटला शूलपाणी, तव तेथे झाली प्रसादवाणी. वैश्वानर नाभी नाभी म्हणोनी, तू जवर दिधला. तुझी पूजा पावली ब्राह्मणा, सिद्ध होईल तुझी मनकामना. मग तो आदेश सर्वजना, सांगितला द्विजोत्तमे. मग पूजा घेऊन या करी, दंपती स्तविती नाना परी. म्हणती जय जयाजी त्रिपुरारी, भक्तेच्छा कल्पद्रुम तू होसी. तू हिम नग जामाता, तू एक त्रैलोक्याचा करता. तू भक्तजनांच्या अर्था, बहुत्वरे पूर्ण करीसी. श्रुतिशास्त्र उद्भविता शंकर, तू एक स्थापित आधार. त्रैलोकी तू सबराभर भरोनी उरलासी. तू सर्वांतरात्मा समर्थ, धर्म मोक्षादिचारी पुरुषार्थ. तुझे भक्तिविन मनोरथ, पूर्ण कल्पांती न होती. तू भावार्थाचा परमभोक्ता, स्वये दानी स्वये मागता. परमात्म स्वरूप तत्वता, तो तुझी एक शिवा होसी. तू पृथ्वी आप तेज पवन, तरणी तारापती गगन. ऐसा तू करता सर्व कारण, पिंगाक्षा त्रिलोचना शिवा. ऐसे वैश्वानरे करुणी स्तवन, म्हणे जी कामना करावी पूर्ण. म्हणोनी घातले लोटांगण, प्रिया पुरुषी ते धवा. तव लिंग गर्भिंचे बाळ सगुण, वैश्वानरासी वदे वचन. तूज दिले पुत्रदान, सत्यवचन पै माझे. ए रूपा हे न्याहाळून, तो लिंगी देखिले बाळ सगुण. आणिक वदे अभय वचन, प्रसाद वाणीने. ऐसा प्राप्त झाला अभयवर, मग शुचिष्मती वैश्वानर. नमस्कारुणी वीरेश्वर, मार्गक्रमिते झाले. मग आपुले गृही स्वस्थ असता, गरोदर झाली शुचिष्मता. महापुण्ये प्राप्त झाली पुत्रार्था, कामिनी ते. मग पुत्र झाला तिये, की तो मार्तंड तेजोमय. किंवा शंसरची पूर्ण होय, भक्तजन कृपाळू. ऐसा पुत्र झाला वैश्वानरा, तव तेथे आल्या अप्सरा. कनक परिमेळी परिकरा, सहस्रज्योती साक्षात.
उर्वशी आणि कमेनिका सुकेशी तिलोत्तमा मंजू घोषा पद्मावती लीलावती या अनेका साक्षेपे आल्या ते ठाई. आणिक सहस्र एक इंद्राणी आल्या सहस्र ज्योती घेऊनी. ते जे जैसा तरणी लोपली ग्रामदीपके. उजळोनिया रत्नज्योती त्या बाळका पुढे मंद दिसती. तव आलिया शक्ती त्रिदेवांची या ते ठाई. सावित्री आणि कमला सखियांसह आली शैलबाला. आणिक त्रैलोक्य मंडळा हरिहर विरींचीही आले. उत्साह झाला महाथोर आनंद भरीत वैश्वानर. तो आले ऋषीश्वर आशीर्वाद द्यावया. वसिष्ठांनी विभांडक गाधीसूत आणि रुचिक. कौंडिन्य आणि उद्दालक मांडव्य महाऋषी तो. दधीची ऋषी आणि मार्कंडेय पराशर आणि गर्गाचार्य. दुर्वास आणि मैत्रेय कपिलादी मुनी ते. भृगु भारद्वाज महाऋषी उन्मनी आले ब्रह्म ऋषी दत्तेसी. शिखी मुनी आले महातापसी कण्व ऋषी मांडव्य ते. व्यास ऋषी आणि कर्दम मैत्रावरुणी बकदालभ्य उत्तम. कलिंग आणि ऋषींद्रम जन्हू आणि इतर ते. भार्गव आणि ऋषी अंगिर पुलस्त्य स्वयंभुव मुनिवर. अत्रि पिप्पलायन ते ब्रह्मकुमार मरीची आणि कश्यप. ऐसे महाऋषी आले ते वैश्वानरे सम्मानिले. तयांसी बैसकार केले देवा माझी सन्माने. तेथे बैसले वेदाध्ययन तापसी आणि ब्रह्मादिक महाज्योतिषी. वैश्वानरे उपचारिले त्यांसी ते किती काय सांगावे. आणि काही अरण्यवासी तपोधन पुण्यराशी. तेही आले त्या ठायासी नामे वर्णू किती ते. गंधर्वांची झाली नृत्यंगायने लक्ष्मी आदी करीती अक्षय वायने. बाळका देती आशीर्वचने त्रिदेव शक्ती ते धवा. विरींची देवे जातक वर्तवणी नाम ठेविले गार्हपत्याग्नी. तव जय जयकारे मंत्रध्वनी गर्जिनली ऋषी मंडळी. मग त्या वैश्वानरे दाने केली अपारे. देवांसी सन्मानिले आदरे बोळविले मग तयांसी. मग तो ब्राह्मण आनंदला जैसा सागर उचंबळला. किंवा परीस प्राप्त झाला रंकासी सहज गतीने. ऐसा आनंदला ब्राह्मण झाली पुत्र कामना पूर्ण. मग शुचिस्मती प्रतिवचन वदता झाला ते धवा. म्हणे पुत्र सौभाग्य ऐश्वर्य अपार सदा सर्वदा मान्यता थोर. पुत्राविन तो आश्रमाचार विशोभित दिसे या जगी. रत्न खचित महामंदिरे जांबूनदमये शोभती परीकरे. भासती जैसी गिरीकंदरे पुत्राविन ती सर्व. गृही लक्ष्मीचा बडीवारू परी पुत्राविन तो व्रथा नरू. जैसा सरिता तीरींचा तरू उत्पाटिता नुरे काही. जरी असे तो दीर्घमाने द्विजासमपी सुवर्णदाने. तरी पुत्राविन सर्वही सुने निष्फळ जाण संसारी. जैसा तो पांगारा तरुवर पुष्पामिर्वतसे सुंदर. तैसा पुत्र सत्तेविन जो नर शोभे परी तो विशोभित. पुत्राविन असे जरी बहुदशा ते पूर्ण जाणावी अवदशा. शरीर तपदाने व्यवसा व्रताची संपूर्ण. की शिराविन कलेवर की सोमसूर्याविन अंबर. की जळेविन सरिता थोर तैसा तो नर पुत्राविन. म्हणोनी पुत्र प्रजांचे जे नर ते अवलक्षणी परी सुंदर. भला सात्विक गंभीर धीर नसता मान्य म्हणजे तो. ऐसे वैश्वानर ब्राह्मण शुचिस्मतीसी वदे वचन. मग केले त्याचे व्रत बंधन पंचम संवत्सरी. जव 7 वर्षे झाली पूर्ण तव सर्व विद्या अभ्यासिल्या तेने. 9वे वर्षी सर्व जाण अभ्यास परिपूर्ण झाला. तव सत्यलोकी हुनी नारद मुनी आला वैश्वानराच्या भवनी. मग त्या मुनीसी सन्मानुनी पूजिले जाण वैश्वानरे. मग नारद मुनी सुख व्यवस्था पुसे. पुत्र आज्ञे माझी असे की नसे. पुत्राविने पुरुष जैसे उपलक्षी गर्भांध. नारद म्हणे हे ब्राह्मणा पुत्र साता परीचे असती जाणा. स्वस्त्रीचा तो औरस मुख्य गणा. आणि एक विकृत आपत्काली रक्षिला तो पोषित.
कन्यादानी संकेतित तो पुत्रिका सूत, नियोग विधीने जो प्राप्त तो जाणावा क्षेत्रज, कोणे दिलेला घ्यावा तो दत्तक, स्वसंतोषे प्राप्त झाला तो स्वय दत्तक, या साता माझी तरी एक पुत्र असावा पुरुषासी. कोणे दिलेला घ्यावा तो दत्तक, स्वसंतोषे प्राप्त झाला तो स्वय दत्तक, या साता माझी तरी एक पुत्र असावा पुरुषासी. म्हणून पुत्रे विण ऐका संसार स्मशान भूमिका, तेथे आतळता श्रीमंत लोका, घडे थोर दूषण. मग त्या ब्राह्मणे पुत्रासी हर्षे पाचारिले नारदापासी, नारदे आलिंगुनी हृदयासी, मग पाहिली सामुद्रिके. सर्व लक्षणी सालंकृत, विद्यापात्र गुणे पूर्ण भरित, होईल हा शिवभक्त युगानुयुगी निरंतर. हा सर्व लक्षणी संपूर्ण, परी गंधर्व नगरींची जे सौदामीन, ते विद्युलसे पासावक आदान, असे या बालकासी. 12 वर्षानंतर यासी वीज बाधेल निश्चयेसी, हे ऐकता वैश्वानर कांतेसी, म्हणे चिंता प्रवर्तली. ऐसे व दोन्ही मुनीश्वर मग निघाला सत्वर, तव ती थोर चिंता तूर प्रिया पुरुषे होती झाली. व दोन्ही गेला ब्रह्मसूता, तेने ब्राह्मण झाला परम दुःखित, जैसा हानीला वज्राघात सूरनाथे शैलावरी. जैसा वात स्पर्शे शाखामुळी, तरु उत्पाटे क्षितितळी, तैसे वैश्वानर कांतेने भूमंडळी, टाकिले अंग निचेष्टित. करुणास्वरे करीती दीर्घध्वनी, तव पुत्र आला गार्हापत्याग्नी, तेने माता पितया करी धरुणी, उठविली सत्वर दोघेही. गार्हपत्याग्नी पुसे जनकासी, आणि माता शुचिस्मतीसी, म्हणे तुम्ही चिंता कायसी, करी तसा व्यर्थ आता. तुम्ही करावे एकाग्र मन, आणि परिसावे माझे वचन, मज तरी असेची ना मरण, त्रैलोक्या माझी सर्वथा. आपण शिवाचे भक्त पूर्ण, जैसे शाख विशाख शिवाचे गण, त्यांसी देखोनी यमगण, वंदिती थोर प्रयत्ने. माझ्या धाके सर्वही देवगण, मज येताती शरण, माझे निमुखे भागदान प्राप्त असे तयांसी. जो शिवाचा प्रिय भक्त, यम तयासी शरणागत, शिव पूजिता पुरे आयुष्याचा अंत, हे शिवभक्ता केवी घडे, तरी तुम्ही परिसा पूर्ववृत्तांतू. शिवभक्त होता नामे श्वेतकेतू, शिवभक्ती करिता पुरला अंतू पूजा समयी. तव यम आज्ञा करी दूतांसी, अंतपुरला श्वेतकेतुसी, तरी आना जाऊनी त्यासी यमपुरीसी सत्वरा. मग धावले यम किंकर, करी वसविले पाशयंत्र, ऐसे पावले वेगवत्तर, श्वेतकेतू जवळीके. तो शिवाचा पूर्णदास, एकाग्र मने पूजी महेश, तव त्यावरी टाकिला पाश, यमगणी स्वहस्ते. तव धाविन लाग जवदण, पाश टाकिला तोडून, शतचूर्ण केले यमगण, मुद्नर प्रहारे ते ठाई. ते यमासी जाणविती मात, तुम्ही आणविला श्वेतकेत, तव गणाधीशे केला घात, यम किंकराचा जाणपा. ऐकोणी दूतांच्या उत्तरा, क्रोध आला सूर्यकुमारा, म्हणे आम्ही नेता आडवारा, दूजा कोण करणार. मग पाला निला महिष वाहन, कृतांत निघाला वेगे करुण, तव मुकुट पडला मस्तकाहून, सूर्यसुताचा ते समयी. जेथे गणाधीशे मारिले दूता, तेथे कृतांत आला मागुता, जैसा पतंग विचार करिता, पडे दीपावरी जिपे. म्हणे कोणे वधिला भृत्य आमुचा, ऐसा पुरुषार्थ असे कोणाचा. यम मार्गी नेता ब्रह्मादिकांचा, केवी निघे आडवारा. श्वेतकेतूचा असता पूर्ण भाओ, त्यावरी पाश टाकी यमराओ. तव उठिला कोपोद्भव, षण्मुख स्वामी ते धवा. पाश तोडिला तक्षणी, मग यमराया ताडिले धावणी. शतशंखंत केला त्या लागुनी, पाडिले जाण क्षितितळी. षण्मुखे घेतला यमाचा प्राण,
तव काय करीतो गजवदन शस्त्र सामुग्रीशी क्रोधायमान जाता झाला यमपुरीसी तेथे 84 लक्ष बंदीजन फरशे म्हणून केले चूर्ण लक्ष कोटी होते यमगण ते सर्वही पराभविले तेथे जे दुष्ट महापातकी पचत होते रौरवादिकी ते सोडविले थोर कौतुकी विघ्न हरे घेऊ येऊनी ऐशा यमपुरींच्या श्रंखला गणाधीशे तोडूनी सोडिल्या बंदिशाला यमगण गेले कुलाचला महाविवरी साक्षेपे ऐसा खवळला गजवदन यमपुरी चेतविला अग्न अवघी यमपुरी जाळून केली रक्षा सर्वही जाळिली यमाची मंदिरे रत्न खचित मनोहरे विश्वकर्म्याने रचिली स्वकरे ती गणेशे भस्म केली ऐसे करोनी अनन्य मग आला तो गजवदन तेने केले नमन शंकरासी ते समयी होताची व्रतांत श्रवण मनी होऊनी प्रसन्न श्वेतकेतुसी केले नामधारण शंकरे ते समयी तुझ मृत्यूपासूनी झाला रे जयो यमासी पूर्ण केला रे क्षयो तुझ नाम योजिले मृत्युंजयो षण्मुख गणेशे तव सूर्यासी जाणविली माता दूत म्हणती स्वामी वधिला तो कृतांत गणाधीशे समस्त यमपुरी जाळिले एका श्वेतकेतूसाठी दूत झोडिले कोट्यनुकोटी कुंभीपाक जाळुनी आगटी केली तत्काळ शिवसूते ऐसी ऐकता माता खद पावला सज्ञाकांत म्हणे मृत्यू पावला सूत न चले बळ शिवा पुढे मग निघाला तो सहस्र किरण जेथे होता चतुरानन तेथे जाऊनी निरूपिले वर्तमान श्वेतकेतू यमांचे म्हणे कोपला धुर्जटी यमपुरीची केली आगटी आता राहिली तुमची सृष्टी विरींची देवा आमुचे पुत्राचा केला क्षयो ऐसा प्रवर्तला महाप्रळयो इतुके कथोनिया सूर्यदेवो गेला आपुले स्थानासी तव ब्रह्मदेव विचारी चित्ती म्हणे कोपारूढ जय पशुपती तव वरी त्या विनंती करू नये सर्वथा महावाताची झुंजुकारी केवी दीप प्रकाश करी जव क्रोधायमान असे त्रिपुरारी तव न चले सामर्थ्य कोणाचे म्हणून काही न चले बुद्धी आता करू तपसिद्धी जेने संतोषे गुणनिधी स्मरहरतो ऐसी 1,000 वर्षवरी उद्वास झाली यमपुरी वावरे पडले होते शिवद्वारी कलेवर त्या यमाचे तोवरी तो चतुरानन तपसिद्धी करी संपूर्ण मग तपावसाणी त्रिनयन आला विरींची जवळीके देवभक्तांचा ऋणाईत देवभक्तांचे दास्य करीत भक्तिपाचारिता धाव घेत येतसे जवळी भक्तांच्या देवभक्ती ऋणे कर्जला म्हणून भक्तांचा आर्जवी झाला मग तो शिव पुसता झाला विरींची देवासी आमुचे केले जे आराधन ते मज पावले संपूर्ण आता करावाजी प्रश्न चतुर्मुखा तुम्ही स्वये मग विरींची म्हणे पशुपती तू उदार भोळा चक्रवर्ती हे त्रैलोक्य तुझी इच्छा कृती सहज असे तरी हाची प्रश्न जी धुर्जटी तुमचे आज्ञे चालवी तो सृष्टी पापी जाता ती वैकुंठी यमपुरी तव उद्वस आता उठवावा जी सूर्यकुमार त्यासी द्यावा अभयवर चालू द्यावा सृष्टी व्यापार पूर्वापार जो असे मग शंकर म्हणे ब्रह्मण्यासी माझा भक्त नेता यमपुरीसी तरी ऐसी आज्ञा हे तुम्हासी कवणे दिधली मज सांगा माझा उपासनी परम भक्त तयासी यमपुरी केवी प्राप्त म्हणून क्षया ते पावला कृतांत विपरीत करणी करिताची ब्रह्मण्यासी वदे चंद्रमौळी जे शिवणा मेलविती भस्मधुळी विभूती त्रिपुंड्र चढवी भाळी ते माझे परम भक्त शिवालयी जाऊनी बैसती शिवकथा श्रेष्ठासी पुसती
ते मलेच्छ वंशीकण होती तरी वर्जत्या यमपुरी. नित्य जपे शिवस्तोत्रे आणि भस्म लावी जो शिवमंत्रे. इतुक्यांसी वंदावे सूर्यपुत्रे शिवासमान जानुनी. ऐसे शिवतपी ऐका तयावर जावे यमलोका. ऐसी याची लिखित पत्रिका घ्यावी गात्वा चतुर्मुखा. इतुक्यांस यमलोक वर्जिले ऐसे विधीने लिखित दिधले. मग शंकरे गणांकडे पाहिले उठवावा तो यमराव. मग शैलादी गणे धाविनले तीही मंदाकिनीचे जळ आणिले. ते शिवमंत्रे करुणी शिंपिले दूतांसहित यमावरी. ऐसा शैलादी गणे यम उठविला श्वेतकेतू चरणांजवळी स्थापिला. मृत्युंजय नाम पावला शिवमुखे पै. हे श्वेतकेतूची कथा ऐसी गार्हपत्याग्नी सांगे पित्यासी. आणि माता शुचिस्मतीसी केले निरूपण सर्वही. ऐसी शंकराची भक्ती करिता वंध्य होती ते कृतांता. मग संतोषती माता पिता गार्हपत्य अग्नीची. ऐसा तो गार्हपत्याग्नी तप करू येईल आनंदवणी. ते कथा परिसावी पापनाशिनी म्हणे शिवदास गोमा. इति श्री स्कंद पुराणे काशीखंडे गार्हपत्याग्नी उत्पत्ती नाम नवमाध्याय. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु.